नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 4थी धडा 3 ग्रह व तारे परिसर अभ्यास 1 या धड्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आता इथे एक शिक्षिका आहे, मुलांना दुर्बीण टेलिस्कोपमधून ग्रह तारे दाखवत आहे. आता त्यांनी काय काय पाहिलं ते आपण पाहूया. चित्राचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. चित्रात शिक्षक मुलांना काय दाखवत आहे? तर चित्रात शिक्षक मुलांना ग्रह, तारे व आपली आकाशगंगा दाखवत आहेत. काय दाखवत आहे? आकाशगंगा. तुम्ही कधी असं निरीक्षण केले आहे का? तर नाही केलं. आकाश निरीक्षण नेहमी संध्याकाळी व रात्री का करता? कारण की आपण रात्री व संध्याकाळी बघितलं तर आपल्याला ग्रह तारे सूर्याच्या प्रकाशाचा प्रकाश नसल्यामुळे जास्त स्पष्ट दिसतात. शिक्षकांचे आकाश निरीक्षण नेहमी संध्याकाळी झालं. हे शिक्षकांच्या मते समजून घ्या. चित्राचे शिक्षक विद्यार्थी कुठे उभे राहतात? रात्री आकाशाचा रंग कोणता दिसतो? रात्री आकाशाचा रंग गडद निळा असा दिसतो. आता समजून घेऊ. आकाशात चमचमणाऱ्या चांदण्यांना तारे म्हणतात. काय म्हणतात? तारे. ज्या चांदण्या चमकत नाही त्यांना ग्रह म्हणतात. काय म्हणतात? ग्रह. आकाशात चमचमणाऱ्या चांदण्यांना तारे म्हणतात. ज्या चांदण्या चमचमत नाही त्यांना ग्रह म्हणतात. आता दुसरा पेज पाहूया. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, तारे स्वयंप्रकाशित असतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, तारे स्वयंप्रकाशित असतात. म्हणजे ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो, ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. सूर्य हा एक तारा आहे. पृथ्वी हा एक ग्रह आहे. पृथ्वीवरती फिरणारा चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे. सूर्य हा एक काय? तारा आहे. आणि आपली पृथ्वी हा एक काय? ग्रह आहे. नंतर पृथ्वीवरती फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा कोण आहे? उपग्रह आहे. कोण आहे? उपग्रह. आता इथं सूर्य दाखवलेला आहे, नंतर इथं आहे आपली पृथ्वी आणि इथं आहे चंद्र. आता समजून घेऊ. पृथ्वी हा सूर्याभोवती फिरणारा ग्रह आहे. पृथ्वी काय करते? सूर्याभोवती फिरते. तसेच अजून 7 ग्रहही सूर्याभोवती फिरतात आणि स्वतःभोवती फिरतात. म्हणजे ते सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरतात. काय करतात? स्वतःभोवती फिरतात आणि ते सूर्याच्या भोवतीही फिरतात. सूर्यमालेत असे अनेक ग्रहगोल आहेत. सूर्यमालेत असे अनेक ग्रहगोल आहेत. त्यातील काही ग्रहगोल विशिष्ट ग्रहांभोवती फिरतात, त्यांना उपग्रह म्हणतात. आता काही ग्रह आहेत जे चंद्रासारखे प्रत्येक ग्रहाभोवती फिरतात, त्यांना आपण काय म्हणतो? त्यांचे उपग्रह म्हणतो. काय म्हणतो? उपग्रह. चंद्र हा पृथ्वीचा काय आहे? उपग्रह आहे. सूर्यमालेशिवाय अशा अनेक ग्रहमालिका अवकाशात आहेत. अवकाशात काय? अशा अनेक ग्रहमालिका आहेत. आता इथे चित्र दाखवले, निरीक्षण केलं. याच्यामध्ये हा मुलगा कोण बनला? सूर्य बनलाय. आणि बाकी हे सर्व आहेत ते कोण आहेत? ग्रह आहेत. कोण आहेत? ग्रह. हे आहेत ते ग्रह आहेत. आणि साईडला ही मुलं त्यांच्याकडे बघतायत. ही आपली शाळा दाखवलेली आहे आणि शिक्षक त्यांना काय दाखवतात? आपली आकाशमाला दाखवतात आणि ग्रहमालिका दाखवतात की ग्रह कसे कसे फिरतात सूर्याभोवती. जो मध्ये असतो तो कोण आहे? सूर्य. आता आपण पुढे पाहूया. समजून घेऊ. शिक्षक वर्गात आले आणि मुलांना म्हणाले, मुलांना आपण एक गमतीदार खेळ खेळूया. शिक्षक मुलांना घेऊन क्रीडांगणावर गेले. तेथे 8 लंबवर्तुळे बनवलेली होती. चित्रात दाखवल्याप्रमाणे राजस्थान मधोमध उभे करायला सांगितले. तो सूर्य आहे. सगळ्यात मध्ये येतो कोण आहे? सूर्य. त्याच्या भोवती 8 मुलांना बुध, हे पुढचे ग्रहांचे नाव आहेत. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून अशा पद्धतीने 8 वेगळ्या लंबवर्तुळाकार उभे राहायला सांगितले. अशा 8 मुलांना उभे राहायला सांगितले. प्रत्येकाला स्वतःभोवती गिरकी घेत राजेश भोवती फिरायला सांगितले. म्हणजे त्यांनी काय करायचं? स्वतःभोवती गोल फिरता फिरता हा जो सूर्य आहे त्याच्या भोवती पण गोल फिरायचं. बाकीच्या मुलांना शिक्षक म्हणाले, जसे राजेश भोवती मुले फिरत आहेत तसेच आकाशात सूर्याभोवती ग्रह फिरतात. काय करतात? ग्रह आकाशात कोणाभोवती फिरतात? सूर्याभोवती. आपण ते दुर्बिणीच्या सहाय्याने पाहू शकतो. दुर्बिणीच्या सहाय्याने आपण पाहू शकतो. प्रत्येक ग्रह सूर्याभोवती फिरताना लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. कसा फिरतो? लंबवर्तुळाकार कक्षेत. त्यामुळे ग्रहाच्या एका प्रदक्षिणेदरम्यान त्याचे सूर्यापासूनचे अंतर बदलत राहते. आता आपण समजून घेऊया. आता आपण काय करूया? समजून घेऊया. इथे आहे सूर्य, नंतर ही आपली आहे पृथ्वी, हा आहे शनी, नंतर इथं आहे बुध, शुक्र, मंगळ, नंतर सगळ्यात मोठा आहे गुरु, नेपच्यून. आता पुढं पाहूया, समजून घेऊ. पृथ्वीचे एकूण 8 ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, सूर्य या सर्वांची मिळून आपली सूर्यमाला तयार होते. सूर्यमाला कशी तयार होते? 8 ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू हे सर्व मिळून आपली सूर्यमाला तयार होते. सूर्यमालेतील घटकांची आपण आता माहिती पाहूया. आता पाहूया पहिले ग्रह.
सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? 8. किती आहेत? 8. त्यांचा क्रम म्हणजे सूर्यापासून अंतर खालीलप्रमाणे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट खगोलशास्त्रीय एकक त्यानुसार दिलेला आहे. आता पहिला आहे चित्र आहे बुधाचं. कोणाचं? बुध ग्रह. बुध ग्रह सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे. याचा आस 2 अंशांनी कललेला आहे. किती अंशांनी कललेला आस? 2 अंशांनी. म्हणजे 2 अंशांनी तो असा टिल्ट झालेला आहे. सूर्यापासूनचे अंतर 0.387 अंश ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजेच 44 दशलक्ष किलोमीटर आहे. सूर्यापासून त्याचं अंतर किती आहे? 44 दशलक्ष किलोमीटर. दुसरा ग्रह आहे शुक्र. कोण आहे? शुक्र. सूर्यापासून दुसऱ्या क्रमांकावर असलेला ग्रह. याचा आस 177 अंशांनी कललेला आहे. सूर्यापासून त्याचे अंतर आहे 0.723 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. किती? 0.700 म्हणजे 104 दशलक्ष किलोमीटर. पहिला ग्रह कोणता होता? बुध. नंतर दुसरा ग्रह आहे शुक्र. नंतर तिसरा ग्रह आहे ज्या ग्रहावर आपण राहतो, पृथ्वी. सूर्यमालेतील तिसरा ग्रह. याचा आस 23 अंशांनी कललेला आहे. 23 आणि अर्धा म्हणजे 23.5 अंशांनी कललेला आहे. सूर्यापासून त्याचे अंतर आहे 1.00 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे 149 दशलक्ष किलोमीटर. पृथ्वी ग्रहावर सजीवसृष्टी आहे. सजीवसृष्टी फक्त एका ग्रहावर सध्या आहे, ती कोणती? पृथ्वी. आता राहिलेला भाग आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.